हिंदू धर्म ब्रह्मांडपदी श्री हे आपलं आवडतं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओज लाईक करा आणि शेअर करा आणि आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन प्राप्त करून घेण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका। आरती सप्रेम मस्कोबानाथा, जय जय श्री राजा भाऊनाथा। ॐ भूर्भुर्गव आदिशक्ति ब्रह्माण्डच्च दिव्यशक्ति प्राप्त्यर्थच्च परमेश्वराय नमेन गायत्रीयं कालभैरव दिव्यशक्ति नमो शिवाय। ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ, ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महापंथ। सत्य हाच धर्म, जसा खवळलेला समुद्र, जसा पूर्ण आकाश, जसा सूर्य, तसा मी। शिवोहम मागील म्हणजे भाग क्रमांक 293 मध्ये आपण पाहिलं हे तेथे मासा या रूपामध्ये ध्यानस्थ राहण्यासाठी मासा या रूपामध्ये वावरत आहेत। या मूळ शक्तींची दैवते आणि मूळ शक्ती मासा या रूपामध्ये अदृश्यपणे आहेत आणि तेथे ते ध्यानस्थ बसण्यासाठी सूर्याच्या वरील समुद्राच्या पाण्यात आहेत आणि तेथे ध्यानस्थ ते मासा या रूपामध्ये राहतात आणि मासा या रूपामध्ये ध्यानस्थ बसतात आणि राहतात। आता पाहूयात भाग क्रमांक 294। ब्रह्मांडामधील प्रत्येक सूर्याच्या वरील पाण्याच्या समुद्रामध्ये वनस्पती या देखील अदृश्य रूपामध्ये आहेत। तेथील समुद्रामधील अदृश्य रूपामधील असणाऱ्या वनस्पतींबद्दल देखील काही महत्त्वाची कारण आहेत। श्री मूळ शक्तींची काही दैवत वनस्पती या रूपामध्ये तेथील समुद्राच्या पाण्यामध्ये आहेत। श्री मूळ शक्ती यांची काही दैवत ही चुकीचं वागल्यामुळे त्यांना कायमस्वरूपी कठोर शिक्षा म्हणून तिथं त्यांना वनस्पती या रूपामध्ये अदृश्यपणे राहावं लागत आहे। त्यांना माफी किंवा क्षमा नाही। श्री मूळ शक्तींची दैवत आहेत ती दैवत जाणून बुजून चुकीचं काम करतात। श्री मूळ शक्ती यांची काही दैवत असतात, त्यापैकी काही दैवत ही मूळ शक्ती यांनी त्या दैवतांना सांगितलेलं काम हे न करणं, दुसऱ्यांना मुद्दामहून त्रास देणं, खोडी काढणं, चुकीचं वाईट कर्म करणारी दैवत आणि आपल्या शक्तीचा योग्य वापर न करता चुकीचा वापर करणं, आपल्या शक्तींचा दुरुपयोग करणं वगैरे चुकीचं कर्म करणारी जी दैवत असतात त्यांना शिक्षा म्हणून वनस्पतीच्या रूपानं अदृश्यपणे सूर्याच्या वरील समुद्राच्या पाण्यामध्ये कायम स्वरूपी राहावं लागत आहे। ब्रह्मांडामधील श्री मूळ शक्तींची जी चुकीची काम करणारी दैवत आहेत त्यांना वनस्पती या रूपानं शिक्षा केली जाते आणि वनस्पतीच्या रूपानंच तिथं त्यांना राहावं लागतं। त्या दैवतांना पुन्हा केव्हाही त्यांच्या शिक्षेमधून सुटका होत नाही आणि कायमस्वरूपी त्यांना तिथं वनस्पतीच्या रूपानंच राहावं लागत आहे। जोपर्यंत हे ब्रह्मांड आहे तोपर्यंत कायम त्यांना शिक्षा आहे आणि वनस्पतीच्या रूपामध्येच ब्रह्मांडाचा शेवटपर्यंत राहावं लागत आहे। ब्रह्मांडामधील प्रत्येक पृथ्वीच्या वर या मूळ शक्तीची दैवत ही असतात आणि तीच शक्तींची दैवत ही त्यांच्या सूर्याच्या वर राहत असतात। मासा आणि वनस्पती या रूपामध्ये राहत आणि वावरत असतात। त्याचप्रमाणे प्रत्येक पृथ्वीच्या सूर्याच्या वर तेथील पृथ्वीवरील शक्तींच्या दैवतांच्या पाप आणि पुण्याचा हिशोब होत नाही, तर फक्त त्या पृथ्वीवरील शक्तींची दैवत ही ध्यानस्थ राहण्यासाठी तेथील सूर्याच्या वरील समुद्राच्या पाण्यामध्ये मासा या रूपामध्ये अदृश्यपणे राहत असतात आणि जी काही दैवत ही चुकीची वागत असतात त्यांना शिक्षा म्हणून हे ब्रह्मांड संपेपर्यंत तेथील समुद्राच्या पाण्यामध्ये वनस्पती या रूपामध्ये अदृश्यपणे राहावं लागत असतं। ब्रह्मांडामधील मूळ शक्तींची दैवत आहेत त्यांना वनस्पती होण्यामागं अजून दुसरं कारण असं आहे। पहिलं कारण म्हणजे त्यांच्या चुकीच्या कर्मामुळं
त्यांना वनस्पती या रूपामध्ये शिक्षा होणं आणि दुसरं कारण म्हणजे मूळ शक्ती यांची जी दैवत ही प्रमाणापेक्षा जास्त निर्माण झालेली आहेत त्या दैवतांचं प्रमाण कमी करण्यासाठी म्हणजे जी दैवत जास्त आहेत ती दैवत ही कमी करण्यासाठी त्या दैवतांना वनस्पती बनवून या रूपामध्ये त्यांना राहावं लागत आहे. ब्रह्मांडामधील एखाद्या पृथ्वीच्या वर अचानकपणे मोठं संकट हे उद्भवलं असताना श्री मूळ शक्ती हे आपल्या शक्तीची अजून नवीन दैवत ही निर्माण करून त्या पृथ्वीच्या वर आलेलं संकट हे निवारण करतात आणि ते संकट निवारण झाल्यानंतर त्या शक्तीच्या दैवतांना काही काम शिल्लक राहत नाही. त्या दैवतांना तेथील पृथ्वीच्या सूर्याच्या वर समुद्राच्या पाण्यामध्ये वनस्पती या रूपानं राहावं लागत आहे. याशिवाय अजूनही तिसरं महत्वाचं कारण आहे. तारीख 23 डिसेंबर 97 मंगळवार. ब्रह्मांडामधील पृथ्वीच्या वर जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते, मोठी संकट येतात, उद्भवतात, तेव्हा या शक्तीची वनस्पती या रूपामधील दैवत हे पृथ्वीच्या वर धावून येतात. संकट निवारण करण्यासाठी मदत करतात. नंतर ते संकट पूर्णपणे निवारण झाल्यानंतर पुन्हा ही शक्तींची दैवत ही सूर्याच्या वर समुद्राच्या पाण्यामध्ये जाऊन वनस्पती रूपानं सूर्याच्या वर समुद्रामध्ये राहतात. श्री मूळ शक्ती यांनी वनस्पतीच्या रूपानं ही शक्ती दैवत वेळोवेळी आपल्या मदतीसाठी ही दैवत निर्माण करून ठेवलेली आहे. थोडक्यात म्हणजे या शक्तींनी ही दैवत म्हणजेच राखीव सैनिक म्हणून ही दैवत निर्माण करून ठेवलेली आहे. मोठ्या संकटाच्या काळात आपल्या मदतीसाठी स्वतंत्रपणे या शक्तींनी वनस्पतीच्या रूपानं ही दैवत निर्माण करून ठेवलेली आहे. मूळ शक्ती यांना अडचणीच्या वेळेस या शक्ती दैवतांची मदत मूळ शक्ती यांना घेता येतात. त्याचबरोबर आवश्यक वाटल्यास मासा या रूपामधील दैवते देखील त्यांच्या मदतीसाठी धावून येतात आणि पुन्हा परत तिथं जाऊन मासा या रूपामध्ये राहतात. त्याचबरोबर ही दैवत वनस्पती या रूपामध्ये असण्याचं चौथं देखील अजून महत्वाचं कारण आहे. ब्रह्मांडामध्ये जेव्हा या मूळ शक्ती यांना पृथ्वीच्या वर काही नवीन संकट निर्माण करावयाचं असतं, कोणत्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती निर्माण करावयाची असेल, घडवून येण्याची असेल, त्यावेळेस या वनस्पती या दैवतांची मूळ शक्ती या मदत घेत असतात, उपयोग करून घेतात. वनस्पतीच्या रूपामधील दैवतांच्याकडून नैसर्गिक आपत्ती निर्माण करून घेत असतात. ब्रह्मांडामधील प्रत्येक सूर्याच्या वरील समुद्रामधील वनस्पती आहेत त्या दैवतांचे प्रमुख कार्य म्हणजे प्रत्येक सूर्याच्या पृथ्वीवरील जेवढ्या काही वनस्पती आहेत त्या दैवतांचे प्रमुख कार्य म्हणजेच प्रत्येक सूर्याच्या पृथ्वीवरील जेवढ्या काही वनस्पती असतात त्यांच्या बाबतीत संबंधित या सूर्याच्या वरील वनस्पती दैवतांचं प्रमुख कार्य होत असतं. त्याच्याशिवाय दुसरे बाकीचे काहीही कोणत्याही प्रकारचं कार्य वनस्पतीची दैवत ही करीत नाहीत. फक्त पृथ्वीच्या वरील सर्व प्रकारच्या वनस्पती संबंधी कार्य होत आहे. ब्रह्मांडामधील पृथ्वीच्या वरील ज्या वनस्पती असतात त्यांच्या संबंधी म्हणजेच त्यांच्या बाबत नैसर्गिक आपत्ती निर्माण करतात आणि त्या वनस्पती यांच्यावरील संकटाचे निवारण देखील करतात. थोडक्यात पृथ्वीच्या वरील वनस्पती संबंधी त्यांचं महत्वाचं कार्य होत आहे. ब्रह्मांडामधील पृथ्वीच्या वरील नैसर्गिक आपत्ती म्हणजे धरणीकंप, भूकंप, चक्रीवादळ, महापूर वगैरे नैसर्गिक आपत्ती होत असतात. त्यामध्ये वनस्पतीच्या रूपामधील दैवतांचा सहभाग नसतो, तर सूर्याच्या वरील समुद्राच्या पाण्यामधील मासा या रूपामधील दैवतांचा त्या संबंधी कार्य होत असते. श्री मूळ शक्ती या मासा या रूपामधील दैवतांच्याकडून या प्रकारच्या आपत्ती घडवून आणत असतात आणि या महाभयंकर आपत्ती देखील त्यांच्याकडूनच निवारण करून घेत असतात. धन्यवाद. पुढील म्हणजे भाग 295 मध्ये आपण पाहणार आहोत ब्रह्मांडामधील सूर्याच्या वरील पाण्याच्या समुद्रामध्ये मासा या रूपामधील जी मूळ शक्तीची शक्ती दैवत असतात त्यांच्याकडून पृथ्वीच्या वर धरणीकंप वगैरे नैसर्गिक आपत्ती घडवून आणतात. तसंच वनस्पती रूपामधील शक्ती दैवतांच्या कडून पृथ्वीच्या वरील वनस्पती संबंधी नैसर्गिक आपत्ती या घडवून आणतात. या सर्व महत्वाच्या कार्याच्या साठीच्या सूर्याच्या वरील समुद्रामधील पाण्यामधील मासा या रूपामधील शक्तींची दैवत आणि वनस्पतीच्या रूपामधील शक्तींची दैवत ही अदृश्यपणे राहत आहेत.